पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी ते रेनगर प्रकल्पातील 15,000 घरांचं लोकार्पण करणार आहेत। पंतप्रधान मोदी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल रमेश बैस, शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार दोघंही उपस्थित असतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज सोलापुरी पद्धतीने स्वागत केलं जाणार आहे। नाशिकचा तुऱ्याचा फेटा, सोलापुरी चादर, हातमाग कामगारांनी विणलेली शाल, सोलापुरातल्या हुतात्म्यांचं स्मृतिचिन्ह देऊन मोदींचा सत्कार होईल। पंतप्रधान आवास योजनेतून सोलापूरप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा कामगारांसाठी घरं उभारणार अशी घोषणा मंत्री अतुल सावे यांनी केली आहे। असंघटित कामगारांसाठी ग्रामीण भागात घरांची निर्मिती करणार असल्याचं सावे यांनी म्हटलंय। अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये स्थापना झाली आहे। उज्जैनच्या शंखानं मूर्तीला स्नान घालून विधिवत महापूजा झाली। आज अग्निनिर्माण विधीचं नियोजन केलं गेलंय। अयोध्येतील राम मंदिराचं काम पुढील 2 वर्ष सुरू राहणार आहे। राम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं असून आता दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू होणार आहे। मंदिरालगतच्या निर्मितीसाठी 3,500 मजूर आणि 150 इंजिनियर्सची मदत घेतली जाणार आहे। राम मंदिर लोकार्पण सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसनं मोठी कारवाई केली। अयोध्येतून 3 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलंय। तपासणी दरम्यान 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। मणिपूर नागालँडनंतर राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये पोहोचली आहे। राहुल गांधींचं यावेळी जोरदार स्वागत झालं। लाखोंच्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते या यात्रेमध्ये सहभागी झाले। सरकारच्या शिष्टमंडळानं सगळे सोयरे संदर्भात सुधारित मसुदा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केलाय। या मसुद्याचं वाचन करून आज जरांगे पाटील सरकारला उत्तर देणार आहेत, तेव्हा त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। सांगोल्यामध्ये गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला शरद पवार भेट देणार आहेत। कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकरांना अटक झाली आहे। मलकापूरच्या दिशेने ते जात होते तेव्हा राजूर घाटामध्ये तुपकरांना रात्री अटक करण्यात आली। रेल रोको आंदोलन करण्यासाठी मलकापूरमध्ये आलेल्या रविकांत तुपकरांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रेल रोको केला जाणार होता। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर रविकांत तुपकरांना अटक झाली। तुपकरांसोबत दगाफटका होण्याचा संशय त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनी व्यक्त केला। शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या अटकेच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले। मेहकर चिखली हायवेवर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला। रविकांत तुपकर यांना अटक झाल्यानंतर हिंगोलीतले शेतकरी सुद्धा आक्रमक झाले। हिंगोली जिंतूर महामार्गावर सूरजखेडाजवळ टायर जाळले गेले आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। रविकांत तुपकर यांच्या अटकेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी निषेध केलाय। पोलिसांना गुंगारा देऊन आंदोलन यशस्वी करायला हवं होतं असं विधान राजू शेट्टी यांनी केलंय। केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। अदानी, अंबानी आणि मोदींचे हात शेतकऱ्यांच्या रक्तानं बरबटलेत अशी टीकाही त्यांनी केली। विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांसाठी मे अटल हूच्या विशेष स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलंय। आज संध्याकाळी विधिमंडळामध्ये हे स्क्रीनिंग होणार आहे, ज्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पुढाकार घेतलाय। अहमदनगरच्या वांगदरी इथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे। माजी आमदार शिवाजीराव नागवाडे यांच्या जयंतीनिमित्त सभेचं आयोजन करण्यात आलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। संध्याकाळी फडणवीसांची अक्कलकोटमध्ये जाहीर सभा होणार आहे। 3 दिवसांचा दावोस दौरा आटपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईमध्ये परतले। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत झालं। ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। 22 जानेवारीला होणारी सुनावणी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुढे जाऊ शकते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं मावळ लोकसभेत दंड ठोठायला सुरुवात केली। आदित्य ठाकरे रविवारी मावळ लोकसभा मतदारसंघातील 3 मतदारसंघांचा आढावा घेतील। आगामी लोकसभा निवडणूक ही भाजप विरुद्ध जनता अशी होईल, त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत 400 पार म्हणणारे किती जागांवर जाणार हे जनता ठरवेल असं वक्तव्य काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केलंय। बदलापूरच्या आशिष दामले यांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाली आहे। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते दामले यांना नियुक्तीपत्र दिलं गेलं। आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती असलेले सूरज चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळा प्रकरणी 22 जानेवारीपर्यंतची ईडी कोठडी सुनावली गेली आहे। ईडीने सूरज चव्हाण यांची 8 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती।
मुंबईला बेट म्हणून पाहण्याऐवजी मुख्य भूमी म्हणून पाहणं चुकीचं असून मुंबईचं व्यवस्थापन बेटाप्रमाणे व्हावं अशा मागणीची याचिका हरित लवादाकडे दाखल करण्यात आली आहे आणि त्याची दखल घेत हरित लवादानं केंद्र आणि राज्य सरकारकडून उत्तर सुद्धा मागवलंय. मुंबईतील सायन रेल्वे स्टेशनवरील 110 वर्ष जुना पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. जुना पूल जमीनदोस्त करून तिथे नवा पूल बांधला जाईल. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल आहे आणि त्याची डेडलाईन पुन्हा पुढे जाते. फेब्रुवारी 2024च्या पहिल्या आठवड्यामध्ये पुलाची एक लेन सुरू होणार होती, पण आता ही लेन सुरू होण्यासाठी मार्च उजाडू शकतो. ठाण्यात पुढचे 36 तास पाण्याचा ठणठणाट असेल. सकाळी 9 वाजल्यापासून उद्या रात्री 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल. ठाणेकरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात येतंय. नाशिक विभागातील 6 तालुके आणि 96 महसूल मंडळांमध्ये शासनानं पावसाअभावी दुष्काळ घोषित केलाय. त्यामुळे नंदुरबार जिल्हा वगळता 4 जिल्ह्यातील 2,63,619 ग्रामस्थांना 148 टँकर्सनं पाणी पुरवठा सुरू केला गेलाय. उत्तरेकडून वाहत असलेल्या अतिथंड वाऱ्यामुळे राज्यातल्या तापमानात घट झाली. गेल्या काही दिवसात राज्यातल्या थंडीचा कडाका वाढलाय. सलग तिसऱ्या दिवशी जळगावमध्ये सगळ्यात कमी पाऱ्याची नोंद झाली आहे. खासगी कोचिंग क्लासेससाठी केंद्रानं नवी गाईडलाईन्स जारी केली. कोचिंग क्लासेसमध्ये 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. चांगले गुण किंवा रँक मिळवून देण्याची हमी सुद्धा देता येणार नाही असे निर्देश काढले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मार्फत मेट्रो 3 प्रकल्पासाठी राज्य सरकारनं 1000 कोटींची शासन हमी दिली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनसाठी 1000 कोटींचं कर्ज घ्यायला बिनशर्त आणि अपरिवर्तनीय स्वरूपातील राज्य सरकारनं हमी दिली आहे. नागपुरातील गिट्टी खदानच्या सेमिनरी हिल परिसरामध्ये घराला आग लागली. आगीमध्ये होरपळून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय आणि या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. अँटीबायोटिक्स लिहून देण्याचं डॉक्टरांना आता कारण सांगावं लागणार आहे. औषधांचा जास्त प्रचार न करण्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय. दरम्यान डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय यापुढे अँटीबायोटिक्स मिळणार नाहीत असं आवाहन करण्यात आलंय. विकास कामांसाठीच्या निधी वाटपाचे अधिकार मुंबई शहर आणि उपनगराच्या पालकमंत्र्यांना देण्यात यावेत. या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका वर्षा गायकवाड यांची होती आणि ती हायकोर्टानं फेटाळली. परळच्या दामोदर नाट्यगृहाच्या पुनर्विकासाला सरकारी मनोरंजन मंडळानं विरोध केलाय. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे धाव घेतली गेली आहे. त्यामुळे या प्रकरणात महापालिका प्रशासनानं हस्तक्षेप घेतलेला आहे आणि जमिनीच्या आरक्षण बदलाला स्थगिती दिली आहे. केंद्र सरकारनं अयोध्येतील राम मंदिरामध्ये 22 जानेवारीला होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयानं ही ऑर्डर काढली आहे. अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी पार पडेल. या निमित्तानं केंद्र सरकारनं अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात पोहोचलाय. लवकरच सुट्टी घोषित केली जाईल अशी माहिती कळते. मुंबई कार्यक्षेत्रातील मंदिर परिसरात स्वच्छता 22 जानेवारीपर्यंत करण्यासाठी डीप क्लीन ड्राईव्ह राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय आणि या स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभागातील 3 मंदिरांमध्ये स्वच्छता करण्याचे निर्देश दिले गेले. पुण्याच्या मावळमधील पांडवकालीन स्वयंभू अमरदेवी देवस्थान मंदिरामध्ये स्वच्छता सुरू आहे. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबवली जाते. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर धुळे शहरातल्या मंदिरांमध्ये सुद्धा पालिकेतर्फे स्वच्छता केली जाते. बालाजी मंदिर, यल्लम्मा देवी मंदिर, विठ्ठल मंदिर आणि समर्थ वाघदेवता मंदिरामध्ये स्वच्छता केली गेली आहे. अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होईल आणि या पार्श्वभूमीवर नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये सुद्धा 20 ते 22 जानेवारी दरम्यान 3 दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पुण्यामध्ये 22 तारखेला चिकन मटणची दुकानं पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय. पुणे शहर कुरेशी समाजातील मटण आणि चिकन विक्री दुकानं बंद ठेवली जातील. लोणावळ्यामध्ये सकल मराठा समाज आणि लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. मनोज जरांगेंच्या मोर्चाच्या मुक्कामाच्या नियोजनासाठी बैठक पार पडली. राज्यात आढळलेल्या कुणबी नोंदींनुसार कुणबी दाखले देण्यासाठी तात्काळ शिबिरांचं आयोजन करण्यात यावे असे आदेश राज्य शासनानं राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जालना जिल्ह्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीच्या नोंदीची कागदपत्र तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे आणि हे काम सुरू ठेवायला आजपासून 21 जानेवारीपर्यंत शासकीय कार्यालये सुरू राहणार आहेत. मनोज जरांगे पाटलांनी पुकारलेल्या मुंबईतील आंदोलनासाठी कोल्हापुरातील मराठा समाज बांधव सज्ज झाले. या आंदोलनाच्या तयारीसाठी कोल्हापुरातील 20 कार्यकर्ते आज मुंबईसाठी रवाना होत आहेत. राज्यातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला 23 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे आणि 21 आणि 22 जानेवारी दरम्यान पुण्यातील कंपनीकडून तज्ज्ञांना प्रशिक्षण दिलं जाईल. त्या संदर्भातले निर्देश प्रशासनाला दिल्याची माहिती आहे.
जालन्यामध्ये राज्य आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांसह स्थानिक पोलिसांनी पथसंचलन केलं। राम मंदिर लोकार्पण आणि मनोज जरांगेंच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन करण्यात आलं। महिला बचत गटाचं एकत्रीकरण करून उत्पादक कंपन्या उभ्या केल्या जातील असं खासदार भावना गवळी यांनी सांगितलं। वाशिममधील मुख्यमंत्री नारी शक्ती योजनेच्या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीनं 1 लाख रुपयांचं थेट कर्ज योजना राबवली जाते। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 90 जणांना कर्जाचं वाटप केलंय अशी माहिती महामंडळाने दिली आहे। धुळ्यामध्ये शाकंभरी माता मंदिरामध्ये शाकंभरी नवरात्रोत्सव सुरू झालाय। उत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय। दरम्यान शेवटच्या दिवशी शाकंभरी मातेला 56 भोग नैवेद्य दाखवले जातील। येत्या 22 आणि 23 जानेवारीला ठाकरेंच्या युवासेनेचं नाशिकमध्ये राज्यव्यापी महाअधिवेशन होईल। त्या दृष्टीनं युवासेना आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावं असं आवाहन खासदार राऊत यांनी केलंय। शिंदेच्या शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या 28 जानेवारीला कोल्हापुरात होणार आहे, तर 29 जानेवारीला शिवसंवाद मेळाव्याअंतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे। बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं। यावेळी राज्यभरातून कृषी प्रदर्शन पाहायला शेतकऱ्यांनी गर्दी केली। 22 जानेवारीपर्यंत हे शेती प्रदर्शन पाहता येणार आहे। नांदेडमध्ये पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून ड्रोनद्वारे फवारणी केली जाते। यावेळी 8 मिनिटात फवारणी होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा बराच वेळ वाचतोय। फवारणी करतानाचा विषबाधा होण्याचा जो अडथळा होता तो सुद्धा आता टळलाय। वर्ध्यामध्ये शेतात तूर काढण्याच्या कामाला वेग आलाय, पण तूर उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। त्यामुळे तूर उत्पादनाच्या घटीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये कापसाला दर मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे। भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला होता। दरम्यान दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत। घरात साठवलेल्या कापसात किडी पडल्यात आणि त्याच्यामुळे धुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना त्वचारोग होत आहेत असं निदर्शनास आलंय। त्वचा लाल होणं, खाज येणं अशा पद्धतीचे आजार शेतकऱ्यांना होत आहेत। बाजारात मिळत असलेल्या हमी भावामुळे यावर्षी वाशिम जिल्ह्यामध्ये 400 पेक्षा जास्त हेक्टरवर मोहरी पिकाची पेरणी केली गेली आहे। पोषक वातावरणामुळे आता मोहरी पीक बहरतंय। हरभरा, गहू, तूर पिकाला पर्याय म्हणून मोहरीला पसंती मिळते। दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून 26 जानेवारीला कोल्हापुरात आंदोलन करण्यात येणार आहे। कोल्हापुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केलं जाईल। शेतीच्या अन्यायी पाणीपट्टी दरवाढ प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र लढा उभारणार आहे। ही माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे। सरकारला वटणीवर आणण्यासाठी आम्ही आंदोलन करू असं ते म्हणाले। शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी स्वतंत्र भारत पक्षानं धुळ्यात धरणे आंदोलन केलं। यावेळी शेतीसाठी दिवसा वीज द्यावी अशी मागणी करण्यात आली। राज्यामध्ये ऊस मशीनचे दर राज्यात एकसमान असावेत यासाठी वाहतूक दरवाढ तात्काळ जाहीर करण्याची मागणी ऊस तोडणी मशीन मालक संघटनेच्या वतीनं करण्यात आली। ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक थांबण्यासाठी राज्य पातळीवर लवकरच कायदा केला जाईल। त्यासाठी ऊस तोडणी कामगार संघटना आणि साखर संघ पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत झालंय अशी माहिती कळते। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर इथे शेतकरी संघटनेचे 1 दिवसीय धरणे आंदोलन सुरू आहे। आमदार वामनराव चटप त्याचं नेतृत्व करतात। 2020 मध्ये बंद पडलेल्या वाईन उद्योग प्रोत्साहन योजनेला राज्य शासनानं 8 वर्षांची मुदतवाढ दिली। चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यातल्या वाईन उद्योगांना 150 कोटी वॅट परतावा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालं होतं। राज्य शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी 144 कोटी रुपयांचं अनुदान उपलब्ध झालंय। गेल्या 46 दिवसापासून राज्यभर अंगणवाडी कर्मचारी आंदोलन करतायत, मात्र राज्य शासन त्याकडे दुर्लक्ष करतंय। त्यामुळे येत्या काळात तीव्र आंदोलन करू असा इशारा या आंदोलकांनी दिलाय। नाशिकमध्ये आज काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं मूक आंदोलन केलं जाईल। नथुराम गोडसेंचं काही संघटनांतर्फे उदात्तीकरण केलं जात असल्याच्या निषेधात हे आंदोलन केलं जाणार आहे। बुलढाणा समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील पीडित कुटुंबावर बेमुदत उपोषणाची वेळ आली। वर्ध्यातील हे पीडित कुटुंबीय आज उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपूर इथल्या घरासमोर आंदोलन करणार आहेत। साताऱ्यातील आणेवाडी टोलनाक्याच्या वादातून 2017ला उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे यांच्यामध्ये राडा झाला होता। या सगळ्या प्रकरणातून आता शिवेंद्रराजेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांची सुद्धा सुटका करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यामध्ये 125 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन झालं। पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जव्हार पालघर सार्वजनिक बांधकाम खात्यासह जिल्हा परिषदेच्या आरोग्य संस्थांचं सुद्धा उद्घाटन झालं।
सिडको सहव्यवस्थापकीय संचालकपदी दिलीप ढोले यांची नियुक्ती झाली आहे। मीरा भाईंदर महापालिका आयुक्त कार्यकाळामध्ये ढोलेंना ईडीनं नोटीस बजावली, त्यामुळे त्यांना पदमुक्त केलं होतं। आता 6 महिन्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची पुन्हा नियुक्ती केली। राज्य शासनाने मिनी अंगणवाड्यांना पूर्ण अंगणवाडी म्हणून मान्यता दिली आहे, त्यामुळे पुण्यातील अंगणवाड्यांची संख्या वाढली आहे। 520 मिनी अंगणवाड्या सध्या जिल्ह्यामध्ये आहेत। कोल्हापुरातील पंचगंगा नदी पात्रातील विविध मंदिरांच्या रिस्टोरेशनसाठी आज महापालिकेमध्ये बैठक आयोजित केली आहे। काही दिवसापूर्वी पंचगंगेच्या पात्रात आंदोलन केलं होतं आणि त्याचं फलित आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ कनेक्शन विरोधात कारवाई करण्यात आली। मुख्य जलवाहिनीवरील 27 अनधिकृत नळ तोडण्यात आले। मुंबई महापालिकेतील भटके श्वान आणि पाळीव प्राण्यांची सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे। प्राण्यांच्या जन्म नियंत्रणाच्या परिणामाचं मूल्यांकन करण्यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे। सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीनं आमोद 2024 उलगडूया नाविन्य संस्कृतीचे हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। या उत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार असल्यामुळे महाविद्यालयामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा कर थकवणाऱ्या मालमत्ताधारकांना दणका बसलाय। 94 मालमत्तांचा निलाव करण्यासाठी महापालिका प्रशासनानं प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। लोणावळ्यामध्ये पुणे मुंबई महामार्गावर टेम्पोची मालवाहू वाहनाला धडक बसली। या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय। डुलकी लागल्यामुळे हा अपघात झालाय। वर्ध्याच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये अधीक्षकांना भेटू दे असं म्हणत एका कैद्यानं कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रहमत पठाण असं गुन्हा दाखल केलेल्या कैद्याचं नाव आहे। अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयामध्ये तोडफोड झाली। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दारूच्या बाटल्या नेण्यासाठी एकानं चक्क दुचाकीत चोरकप्पा केल्याचं समोर आले। या प्रकरणी वर्धा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। दुचाकीसह 55,000चा दारूसाठा सुद्धा जप्त केला। पुण्याच्या मावळ तालुक्यातील आंबळे इथल्या ट्रान्सफॉर्मरमधील वायर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली। त्यामुळे 2 दिवसापासून अंधारात असल्यानं गावकरी संतापले। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील नांदगाव ते औंढा नागनाथ मार्गे येणाऱ्या बसवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे। एसटी बसचं यामध्ये मोठं नुकसान झालंय। सांगलीच्या मिरज रेल्वे स्थानकाजवळ पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात बुडून एका मुलाचा मृत्यू झाला। अभिषेक ठोकळे असं त्याचं नाव आहे। त्याच्या मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होती। जागतिक बाजारपेठेत भारतीय मोलॅसिसला मोठी मागणी आहे। जगामध्ये भारत देशात 40% मोलॅसिसचं उत्पादन होत आहे। मोलॅसिसची निर्यात मात्र थांबवली आहे, त्यामुळे साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं 16व्या वित्त आयोगावरील सहसचिव दर्जाच्या 3 पदांना मंजुरी दिली। 2 पद सहसचिव, एक पद हे वित्त सल्लागाराचं असणार आहे। बँक ऑफ महाराष्ट्रानं गेल्या 9 महिन्यात 2,837 कोटी रुपयांचा नफा कमावलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत बँकेच्या नफ्यात 61.3% वाढ नोंदवली गेली आहे। भारतीय वाहन उद्योगाची नियामक संस्था असलेल्या ARAI या संस्थेच्या वतीनं पुण्यात 23 जानेवारीपासून 25 जानेवारीपर्यंत सीट परिसंवादाचं आयोजन केलंय। या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉक्टर महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते होणार आहे। भारताला पुढच्या 20 वर्षात 2,000पेक्षा जास्त विमानांची आवश्यकता भासणार आहे। भारतीय हवाई क्षेत्रातील उलाढाल 2030 पर्यंत $75 कोटी वर जाईल असा अंदाज एअरबस इंडियानं व्यक्त केलाय। जहाज वाहतूक, गोदामं आणि शीतगृहांच्या व्यवसायातील जगातील बलाढ्य कंपनी असणाऱ्या मक्स कंपनी आता गुजरातमध्ये गुंतवणूक करणार आहे। गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यामध्ये शीतगृह उभारलं जाईल अशी माहिती कळते। गाझामध्ये ओलीस ठेवलेल्यांच्या कुटुंबियांना इस्रायलमध्ये निषेध आंदोलन केलंय। तेल अवीवमधील संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। इटली आणि कझाकस्तानमध्ये नव्या आर्थिक भागीदारीवर स्वाक्षरी झाली। ऊर्जा, एरोस्पेस, कच्चा माल आणि प्रशिक्षण या क्षेत्रांचा त्यात समावेश आहे। देशाच्या दंड संहितेमध्ये सुधारणा करण्याच्या सरकारच्या कायद्याविरोधात स्लोवाकियामध्ये रॅली काढली गेली। या रॅलीमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला। इक्वाडोरमधील टीव्ही स्टेशनवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातील आणखी 2 जण फरार आहेत। पोलीस कमांडर आहेत, त्यांनी ही माहिती दिली आहे।